एक नवरा आहे, एक बायको आहे. घरी गडगंज संपत्ती आहे. या दोघांच्यामध्ये वाद होतो. दोघे वेगवेगळे राहायला लागतात. याच्यानंतर नवऱ्याला असं वाटायला लागतं की बायको आपली सुपारी देऊन आपली गेम करेल. त्यानंतर बायकोलाही असं वाटायला लागतं की नवरा आपली सुपारी देऊन आपली गेम करेल. आणि त्याच्यानंतर एकाची हत्या होते. आता ही कशी घडते, ही हत्या कोण करतं, आपला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची घटना आज आपण बघणार आहोत. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्यामधील बुलंद शहर आहे आणि त्या ठिकाणचं बिछड गाव आहे. या गावामध्ये राहणारा एक व्यक्ती आहे, नाव आहे तेजपाल सिंह. त्याबरोबर पत्नी आहे बबिता आणि यांना 2 मुलं आहेत. आता तेजपाल जे आहेत ते प्रॉपर्टी डीलर आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पत्नी गृहिणी आहे. मुलांचं शिक्षण चाललंय. सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. त्याच्यानंतर किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीमध्ये जे सगळ्यांच्या घरात होतं तेच त्यांच्या घरामध्ये होत होतं. भांडण होत होते, वाद होत होते. पण आता ह्यांच्याकडे गडगंज संपत्ती, पैसा वगैरे असल्यामुळे यांचा थोडा जरी वाद झाला तरी त्यांचा वाद प्रचंड मोठा व्हायचा. आणि त्याच्यानंतर मग पत्नी जी आहे ती माहेरी निघून जायची आणि हळूहळू यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागलेला होता. आणि अखेर शेवटी त्या पत्नीनं पतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि 2023मध्ये पत्नी मुलांना घेऊन तिच्या माहेरी काकोड या भागामध्ये निघून गेली होती. आता पत्नी बबिता आणि 2 मुलं वेगळी राहायला लागली. त्यानंतर तेजपाल सिंह काकोड या ठिकाणी कसाईबाडा, मोहल्ला कसाईबाडा या भागामध्ये त्याच्या भाचीचं घर होतं. त्या घरी एकटा राहायचा. आता दोघं नवरा बायको वेगवेगळे राहू लागलेले होते. त्याच्यानंतर अनेकदा ह्यानं विनंती केली, आग्रह केला, पण बायको काही येत नव्हती. याला आला बायकोचा राग आणि याच्या मनात शंका निर्माण व्हायला लागली होती की आपलीच बायको आपली सुपारी देऊन आपली हत्या घडवेल आणि सगळी संपत्ती हडप करेल. आता तिकडे त्याची जी बायको होती त्या बायकोला सुद्धा वाटत होतं की आपलाच नवरा आपलीच सुपारी देऊन आपलीच हत्या घडवेल. अशा पद्धतीनं दोघांचाही एकमेकांवरती संशय होता, शंका होती. आता यावेळेस त्या पतीनं ठरवलं की आपल्या बायकोनं आपली गेम करण्याच्या अगोदर आपणच तिची गेम करायची आणि त्यानं पत्नीच्या हत्येचा कट रचला. आता त्या भागामधील शेरपूर या ठिकाणचा रहिवासी आणि याचा मित्र होता, त्याचं नाव आहे दीपसिंग सोळंकी. तर याला बोलवलं, त्याला सांगितलं असं असं करायचं आहे. त्याच्यानंतर मग तो दीपसिंग जो आहे तर त्याचा एक मित्र होता, तो गुन्हेगारी विश्वातला होता. तर खुर्जा या ठिकाणी राहणारा बबली उर्फ बलराज, तर याला त्यानं बोलवलं. यानंतर मग तेजपाल, बबली या सगळ्यांची भेट झाली आणि मग या दोघांना यानं हत्येची सुपारी दिली. 6 लाख रुपये द्यायचं ठरलं होतं. 3 लाख रुपये यात तेजपालनं आगाऊ दिले, लगेच दिले, ॲडव्हान्स दिले. आणि त्याच्यानंतर त्यानं त्या पत्नीच्या म्हणजे बबिताच्या हत्येचा कट रचलाय आणि सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यानंतर आता सुपारी किलर जे आहेत त्यांनी 3 लाख रुपये घेतले आणि बबितावरती नजर ठेवायला सुरुवात केली. आता यांना पैसे मिळाले होते. त्यानंतर हे स्वतः किलर होते, त्याचबरोबर यांच्याकडे हत्यारं होती. आता फक्त तिची हत्या करायची आणि उरलेले 3 लाख रुपये घ्यायचे. आणि तारीख आहे 15 नोव्हेंबर 2023. कसाईबाडा या भागामध्ये एका खोलीमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा उघडला नाही. त्याच्यानंतर त्यांचं लक्ष गेलं, अरेच्छा म्हटलं, या दरवाजाला तर कुलूप लागलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्या शेजाऱ्यांच्या मनात शंका आली की घरात जर उंदीर बिंदीर जरी मेला असता तरी इतका वास येत नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी काकोड पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, दरवाजा तोडला, आतमध्ये घुसले. आतमध्ये धक्कादायक दृश्य दिसलं. एका व्यक्तीचा मृतदेह तिथं पडलेला आहे. चौकशी केली त्यावेळेस कळलं की हा मृतदेह तेजपालचाच होता. म्हणजे तेजपाल सिंगची अज्ञात व्यक्तीनं हत्या केली होती, गोळी झाडून त्याला मारलेलं होतं. आता हाच तेजपाल ज्यानं बायकोची सुपारी दिली होती, पण याचीच सुपारी कुणीतरी वाजवलेली होती. पण हे तेजपालला माहीत होतं की त्यानं बायकोची सुपारी दिली. त्यानंतर ज्यांना सुपारी दिली त्यांनाही माहीत होतं की आपल्याला ह्यानं सुपारी दिली. आणि तुम्हालाही माहिती आहे, कारण मीच तुम्हाला ते सांगितलं आत्ता. याच्याशिवाय कुणालाही माहीत नव्हतं की यानं बायकोची सुपारी दिलेली होती. तर आता पोलिसांनी तेजपालच्या संदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली. आता पत्नी, मुलं ही वेगळी राहत होती. त्यांच्यामधली भांडणं वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या समोर आलेल्या होत्या. पोलिसांनी ह्या हत्येची वगैरे माहिती त्या बायकोला दिली होती. बायकोला प्रचंड धक्का बसला. बायको धावत पळत रडत रडत ती आलेली आहे. त्यानंतर तिनेच मग अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्या बॉडीच्या जवळ एक मोबाईल सापडलेला होता आणि त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात होते.
आता पोलिसांचा पहिला संशय त्या पत्नीवरती होता, कारण त्या पत्नीचं वागणं, त्या पत्नीची देहबोली ही संशयास्पद वाटत होती. म्हणजे घरातील व्यक्ती गेल्यानंतर तिला जे दुःख व्हायला पाहिजे तसं दुःख तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं आणि त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली, तिच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली, तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. आता दुसरीकडे पोलिसांनी तांत्रिक, फॉरेन्सिक अशा पद्धतीचा तपास पण सुरू केलेला होता. आता तेजपालला गोळी कुणी झाडली असेल, हत्या का केली असेल, हत्या कशी केली असेल वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न होते. त्याचबरोबर ते तेजपालला शेवटचं कोण भेटलं होतं, त्याच्या घरी कोण आलं होतं, त्यानंतर त्याला कुणी फोन केला, त्यानं कुणाला फोन केला याबद्दलची सुद्धा माहिती घ्यायला सुरुवात झाली. आता या ठिकाणी सापडलेला जो मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये दीपसिंग आणि बलराज उर्फ बबली हे दोघं संपर्कात आहेत अशी माहिती मिळाली. आता पोलिसांनी या दोघांची माहिती काढली तर यांचा गुन्हेगारीशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. आता या संशयितांचा मग ते जे दोघं होते त्यांचा शोध सुरू झाला. खबरी सोडले, पोलीस पथक कामाला लागलं आणि अखेर 30 नोव्हेंबर रोजी बबली उर्फ बलराज याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर मग हाके दाखवताच त्यानं सांगितलं की दीपसिंग सोळंकी बरोबर ती मिळून मी तेजपालची हत्या केलेली होती. त्याचबरोबर ती तेजपालनंच त्यांना पत्नीची हत्या करण्याची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. आता हे कळल्यानंतर मात्र पोलिसांनाही धक्का होता आणि त्या बायकोला सुद्धा धक्का होता, कारण इथं उलटी गेम झाली होती. म्हणजे याच दोघांना बायकोची हत्या करायला पाठवलेलं होतं. यांनी मारायची सगळी तयारी केलेली होती, पण बायकोला न मारता या दोघांनी नवऱ्यालाच मारलेलं होतं. आता हा चमत्कार कसा काय घडला होता? आता हे दोघं त्या बायकोचे हस्तक होते का, किंवा यांनाही त्या बायकोनं सुपारी दिली होती का, किंवा यांनी हत्या करण्याचं कारण काय होतं, हे नक्की गौड बंगाल काय होतं? आता त्या दिवशी त्या पतीनेच 2 मारेकऱ्यांना घरी बोलवलं होतं. ज्या दिवशी याची हत्या झाली त्या दिवशी ह्यानेच घरी बोलवलं आणि त्यांना दारूची पार्टी दिली आणि या सगळ्यांनी त्या दिवशी मग मौज मजा वगैरे केली आणि जाताना याच मारेकऱ्यांनी त्या पतीवरती तमंचा ताणला, गोळी झाडली आणि त्याचा मर्डर केला. अरे पण सुपारी तर बायकोची होती, मग याला का मारला? तर हे मारेकरी तिलाच मारायला टपलेले होते, तिच्याच पाळतीवरती होते, तिचीच रेकी करत होते, तिला मारण्याची संधी शोधत होते. पण त्या पत्नीच्या घराच्या जवळ CCTV कॅमेरे होते आणि त्याच्यामुळे हे वाट बघत होते की ती बाजूला कधी जाते आणि नंतर तिला ठार मारायचं. पण ती बाई काय आपलं घर सोडून बाजूला जात नव्हती आणि त्यामुळे यांना मारता येत नव्हतं. बरं, आता तिला मारता येत नव्हतं, पण मग ह्या पतीला का मारलं? खरं तर त्याच्याच मरणानं तो मेलेला होता. म्हणजे हे दोघं पत्नीची हत्या करणार होते, पण पती वैतागलेला होता, कारण उशीर होत होता आणि त्याच्यामुळे यानं त्या दोघांना घरी बोलवलं, पार्टी दिली आणि तिला लवकरात लवकर मारा, नाही तर माझे पैसे परत द्या असं त्यांना सांगितलं. आता हे ऐकल्यानंतर ते जे मारेकरी आहेत त्यांचं टाळकं सरकलं. जर तिला मारलं नाही तर ह्याला 3 लाख रुपये द्यावे लागतील. आता काय करायचं? त्यानंतर मग त्यांनी विचार केला की याचे अगोदर 3 लाख रुपये घेतलेत आणि आपण जर यालाच ठार मारलं तर याचे पैसे याला माघारी देण्याचा विषयच येत नाही आणि आपण असं समजू की यानं स्वतःलाच मारायची सुपारी आपल्याला दिलेली होती आणि असं समजून त्या दोघांनी त्याचेच पैसे घेऊन, त्याचीच दारू पिऊन, त्याचीच गेम वाजवली आणि नंतर आता दोघंही पोलिसांच्या ताब्यात होते. आता या प्रकरणात त्या पत्नीचा तसा काहीही संबंध नव्हता, ती बिचारी निर्दोष होती. पण नियतीचा खेळ बघा, ज्यानं दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तोच त्या खड्ड्यामध्ये गेलेला होता. दैवाचा खेळ कुणाला कळत नाही, दैवाचा खेळ कुणाला वळत नाही. त्यामुळे जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करावा, कारण दुसऱ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न जी मंडळी करतात त्या मंडळींची अवस्था अशीच होते. बरं, याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.